करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी येतो तेव्हा स्वामी त्याला लगेच सुख देत नाहीत. सर्वप्रथम स्वामी काय करतात, ते आपल्या भक्ताचे जे जुने कर्म आहेत, जे जुने भोग बाकी आहेत, ते आपल्या आयुष्यात आणतात. कारण स्वामी जाणतात, जोपर्यंत कर्माचे भोग संपत नाहीत तोपर्यंत खरी शांती मिळत नाही. म्हणून स्वामी आपल्या भक्ताला भोगामधून मुक्त करतात. आता एका उदाहरणातून बघूया. सोन्याचे उदाहरण. यासाठी एक सुंदर उदाहरण आहे. सोनं जेव्हा मातीमध्ये असतं तेव्हा ते शुद्ध नसतं. ते अग्नीत टाकलं जातं, त्याला तापवलं जातं, त्याची गाळणी केली जाते. मग त्या मातीचा गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं उरते. त्याच सोन्यापासून मग वेगवेगळे सुंदर दागिने बनवले जातात. तसंच आपल्या जीवनातही होतं. आपण जेव्हा स्वामींच्या मार्गावर चालतो तेव्हा ते आपल्या कर्माच्या मातीमध्ये आपल्याला तापवतात. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती आपल्या आत्म्याची शुद्धी आहे. आता भोग म्हणजे काय? भोगाचा खरा अर्थ काय? काही लोक म्हणतात, स्वामी माझे दुःख दूर करा, माझ्या आयुष्यातील संकट काढून टाका. पण खरा भक्त असे कधीच म्हणत नाही. खरा भक्त काय म्हणतो? स्वामी, ही संकट सहन करण्याची ताकद मला द्या. कारण जर आपण भोग टाळले तर ते पुढे ढकलले जातात. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. कधी ना कधी ते आपल्याला भोगावेच लागतात. उदाहरण, डॉक्टरांचे उदाहरण. हे अगदी कर्करोगाच्या गाठीसारखं असतं. डॉक्टर जोपर्यंत ती गाठ मुळासकट काढत नाही तोपर्यंत आजार पुन्हा पुन्हा त्रास देतो. पण एकदा ती गाठ पूर्णपणे निघाली तर तो आजार पुन्हा होत नाही. तसंच जेव्हा आपल्या कर्माचे भोग पूर्णपणे संपतात तेव्हा जीवनात खरी शांती येते. भक्तीचा खरा मार्ग म्हणून आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वामींना असं कधी म्हणू नका, हे दुःख दूर करा. त्याऐवजी हात जोडून एवढंच म्हणा, स्वामी, ही संकट सहन करण्याची ताकद तुम्ही मला द्या. माझी श्रद्धा कमी कधीही होऊ देऊ नका. तुमची सेवा माझ्याकडून नेहमी करून घ्या. कारण स्वामी भक्तवात्सल्य आहेत. जेव्हा भक्ताचे सर्व भोग संपतात तेव्हा स्वामी त्याला आपल्या जवळ घेतात आणि त्यांच्या मनोकामना नेहमीच पूर्ण करतात. म्हणून लक्षात ठेवा, दुःख हे आपल्या आयुष्याचा अंत नाही, ते आपल्या आत्म्याची शुद्धीची सुरुवात आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि संकटामध्येही त्यांचं नाव सतत घेत राहा. हा संदेश तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवेल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.